56 लाख अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी. एकही शेतकरी वंचित राहणार नाही. सुधीर मुनगंटीवार. राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाची माहिती देत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारकडून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असून कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की कर्जमाफीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत यासाठी सरकार विशेष काळजी घेत आहे. पात्र असलेले एकही शेतकरी नियमांच्या अडचणीमुळे योजनेतून वगळला जाणार नाही असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या संदर्भात कृषी मंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून कोणताही पात्र शेतकरी केवळ तांत्रिक किंवा नियमांच्या कारणामुळे कर्जमाफीच्या पासून वंचित राहणार नाही असंही त्यांनी सांगितल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे. यावेळी त्यांनी कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान राज्य सरकारच्या या घोषणेमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून कर्जमाफीच्या अंमलबजावणीकडे आता राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. कर्जमाफीबद्दल तर समाधानी राहील. 56 लाख शेतकऱ्यांना आपण 36,000 कोटीची कर्जमाफी देतोय. त्यामध्ये काही उणिवा असेल, कोणी सुटता कामा नये याची काळजी घेण्याचा निर्णय सरकारने केलाय. सन्माननीय कृषी मंत्री मामा भरणेंनी सभागृहात स्पष्टपणे सांगितलं की कोणताही शेतकरी नियमाच्या अडचणीमध्ये या कर्जमुक्तीतून सुटणार नाही. ही कर्जमुक्ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नावाची आहे. जसं त्यांच्या राज्यामध्ये सामान्यातल्या सामान्याला न्याय मिळायचा, तर त्यांच्या नावाने असणाऱ्या योजनेत सामान्यातला सामान्य शेतकरी हा कर्जमुक्तीसाठी मला वाटतं की त्याची कर्जमुक्ती निश्चित होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.